फक्त 2 ते 3 तासाची तयारी आणि संपूर्ण आठवडा आरामदायी. ते कसं आहे? चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत की आपण रविवारी काय तयारी केल्यामुळे आपली आठवडा एकदम छान आणि आरामदायी जातो. तर सर्वात आधी आपण जी करणार आहोत ती साफसफाई. बाल्कनीतले जे पिवळी पानं आहेत त्या बाल्कनीतल्या झाडांची थोडीशी केअर केली आहे. त्यांना पाणी, खत, नंतर कढीपत्त्या झाडाला मी इकडे ताकाचं पाणी दिलेलं आहे. अशी छान अशी मी झाडांची केअर केलेली आहे. त्यानंतर आपल्याला मेन आहे की आपल्याला दळण जर तुमच्या घरीच गिरण असेल तर तुम्ही रविवारी दळू शकता किंवा बाहेरही देऊ शकता. नंतर इकडे मी भाजीपाला आणलेला आहे. आता हा भाजीपाला अगदी 15 दिवस माझा बिलकुल खराब होत नाही आणि लवकरात लवकर संपवायचा तर प्रयत्न आपण असतोच. पण आपण असे ह्याला प्रॉपरली असं ठेवले तर तो 15 दिवसही खराब होत नाही. त्यानंतर इकडे आता आपले फेस्टिव्ह सीझन चालू झाले आहेत. श्रावण अगदी तोंडावर आलेला आहे. तर आता देवांसाठी लागणारी आपली फुलं आहेत ती आपण कशी ऑर्गनाईज करणार आहे. तर इथे एक मोठा मी डबा घेतलेला आहे. त्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकून जी फुलं आणलेली आहे त्याला मी असे एअरटाईट बॉक्समध्ये मी ठेवते. त्यामुळे हे फुलं अगदी 15 दिवसापर्यंत टवटवीत राहतात. तुम्हीही असेच करून पहा. जर तुमच्यापासून मार्केट जर लांब असेल तर तुम्हीही एका छान अशा बॉक्समध्ये अशी फुलं स्टोअर करून ठेवू शकता. त्यानंतर मी पुन्हा इकडे गुलाबाची छोटी फुलंही घेतलेली आहेत. त्यांनाही त्याचप्रमाणे मी ऑर्गनाईज करून ठेवले आहेत. एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये मी इकडे टिश्यू पेपर अंथरून त्यामध्ये मी फुलं स्टोअर करून ठेवली आहेत. काय होते की आपण पिशवीत तशीच फुलं ठेवले तर पिशवीला पाणी सुटते आणि त्यामुळे आपले फुलं लवकरच पिवळी पडतात आणि खराब होतात त्यांना पाणी सुटल्यामुळे. त्यामुळे आपण जर अशा बॉक्समध्ये आपण एअरटाईट बॉक्समध्ये आपण त्यांना ठेवले तर ते 15 दिवसापर्यंत 15 दिवस काय अगदी 1 महिन्यापर्यंतसुद्धा फुलं छान असे राहू शकतात. असेच तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवायचे आणि वापर झाल्यानंतरही त्याला असंच बंद करून ठेवायचं. त्यानंतर इकडे मार्केटमधून मी छान अशा वेण्या आणल्या होत्या. त्या वेण्यासुद्धा मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवणार आहे. पूजेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी असे छानपैकी डब्यात स्टोअर करून ठेवते. त्यामुळे ते खराब होत नाहीत आणि वापरायलाही इझी पडतात. नंतर हे छान असे वस्त्र आले होते मार्केटमध्ये. फेस्टिव्ह चालू होणार आहे त्यामुळे ते सुद्धा मी घेऊन आली. नंतर आता भाजीपाला निवडताना इथे मी बीन्स आणलेली होती. तर ते बीन्सला आपण असंच तुम्ही जर स्टोअर केले तर ते लवकर काळे पडतील आणि ते खराब होतात. त्यामुळे जर तुम्ही त्याचे पुढचं आणि मागचं टोक कापून त्याला छान असे आपल्या बॉक्समध्ये टिश्यू पेपर ठेवून तुम्ही स्टोअर करून ठेवल्या अगदी 15 दिवस राहतात. इकडे देवांशनीही मला खूप मदत केली. देवांशनी इकडे वाटाणा सोलून ठेवला. त्यानंतर इकडे मी माझा फ्रीज ऑर्गनाईज केला. भाज्या निवडून झाल्यानंतर सुरुवातीला आपण फ्रीज स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागेल तशा आपण भाज्या इकडे ऑर्गनाईज करायच्या आहेत. आता मी फुले सगळी वरच्या सेक्शनमध्ये ठेवलेली आहेत आणि त्यांना छान अशी ऑर्गनाईज करून घेतलेली आहेत. जे जागाही कमी लागते असे प्रॉपर ऑर्गनाईज केल्यावर आणि आपले सगळे सामान लगेच एकत्र हाताशी भेटतात. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा मी छान अशी निवडून त्याला ऑर्गनाईज करून बॉक्समध्ये ठेवलेली आहे आणि चांगले आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यामुळे ते 15 ते 20 दिवस तसेच्या तसेच छान असे टवटवीत राहतात. आता फ्रूटसुद्धा मी धुवून त्याला चांगले बास्केटमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत. लिंबू वगैरे आपल्याला काचीच्या बरणीमध्ये ठेवले की आपण ते चांगले राहते. त्यानंतर इकडे मी पनीर घरच्या घरीच बनवलेलं आहे. आजकालच्या आता कसे की बाहेर डुप्लिकेट पनीर भेटते, त्यामध्ये काहीतरी मिलावट असते. तर कशाला आपण घरातच इतके छान पनीर बनवू शकतो. इकडे मी म्हशीचे दूध घेतलेले आहे 1 लिटर. त्याला मी चांगले उकळवून घेतलेले आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये 1 चमचा विनेगर आणि त्याच्या आपल्याला जवळजवळ मी इथे काय केले की पाऊण वाटी मी त्यामध्ये पाणी मिक्स केलेले आहे. त्याला मिक्स करून आपल्याला जशी आता आपली दूध इकडे छान उकळते तसं थोडं करून आपल्याला यामध्ये हे विनेगरचं पाणी ओतायचं आहे आणि हळूहळू हलवत राहायचं आहे.
हळूहळू दूध फाटायला सुरुवात होते. दिसतंय ना, दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. थोडा वेळ लागतो दूध पूर्णपणे फाटायला, पण ते हळूहळू तुम्ही असं त्याला फिरवत राहिले तर ते छान असे दूध फाटायला मदत होईल. आता इथे आपले छान असे दूध फाटलेले आहे. त्या भांड्यामध्ये माझे दूध नीट खाली म्हणजे खाली पडत होते, त्यामुळे मी इथे भांडं चेंज केलेलं आहे आणि छान असं दूध फाटलेलं आहे. आता मी इकडे पनीर मेकरचा यूज केलेला आहे. हे पनीर मेकर मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिंक म्हणून मला मेसेज करा, मी तुम्हाला ह्याची लिंक पाठवून देईल. आता हे फुटलेले दूध आपल्याला असे पनीर मेकरमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि त्यावरून थोडेसे गार पाणी टाकून घ्या, म्हणजे जे आंबटपणा असेल तो सुद्धा निघून जाईल. आणि ह्याला असे प्रेस करा की त्यामधले सगळं पाणी निथळून जाईल. आता त्यावर हे असे झाकण भेटते, ते झाकण आपल्याला लावायचे आणि त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे. मी इकडे माझ्याकडे खलबत्ता होता, तो मी ठेवलेला आहे. अगदी अर्ध्या तासात तुम्हाला छान असे पनीर बनवून मिळते घरच्या घरी. 1 लिटरपासून एवढे माझे पनीर तयार झालेले आहे घरच्या घरी. आणि तुम्ही त्याला काचेच्या एका बॉक्समध्ये तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं लागेल तसं तुम्ही वापरू शकता. आता मी ह्याच्याबरोबर मी आपले थोडेसे चटण्या बनवणार आहे आणि छोटे छोटे प्रिपरेशन करणार आहे. इकडे मी लसूण सोलून ठेवलेला आहे, म्हणजे रोजच्या रोज आपल्याला लागला लसूण तर पटकन असा आपण लसूण यूज घेऊ शकतो, म्हणजे सोलत बसायची वेळ लागत नाही. त्यानंतर इकडे मी आपला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आता कशी आपण पालेभाज्या करतो किंवा काही आता सणानिमित्त आपण भजी वगैरे काही बनवणार असेल, त्यासाठी झटपट असा आपला जो लसूण आणि ह्याचा मिरचीचा ठेचा असतो तो आपल्याला लागतो. मग त्यावेळी अशावेळी काय करायचे की मिरची आणि लसूण त्यावर थोडंसं तेल टाकून ह्याला चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायचं आहे. बारीक करत असताना त्यामध्ये थोडासा मिठाचा वापर करा, त्यामुळे हे मिश्रण अगदी 15 दिवसापर्यंत चांगले राहते. आता बाजूला मी शेंगदाण्याचा कूटही करून घेतलेला आहे. तुम्हाला लागेल तसा तुम्ही आठवड्याचा शेंगदाण्याचा कूटही करून ठेवू शकता. आणि जेव्हाही तुम्ही काही नवीन पदार्थ स्टोअर करत असणार त्यावेळी तुम्ही तुमचे जे डबे आहेत ते सुद्धा घासून पुसून तुम्ही हे सगळ्या वस्तू तुम्ही स्टोअर करू शकता. आता इथे मिरच्याही चांगल्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण ह्यांना थोडंसं गार झाल्यावर आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया आणि ह्यालासुद्धा आपल्याला काचेच्या भरणीमध्येच आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. आता हा आपला ठेचासुद्धा रेडी आहे. मी ह्याला आपल्या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते. आता आपण अजून एक कूट बनवणार आहोत. जर कधी आपल्याला वेळ नसेल, अशावेळी आपल्याला पातळ रस्स्याची भाजी करायची असेल, त्यावेळी हा कूट वापरल्यावर अगदी तुमची पातळ भाजी खूप छान अशी घट्टसर बनते. तर इकडे काय करायचं आहे, मी इकडे अर्धा सुका नारळ घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं भाजलेले शेंगदाणे टाकून आपल्याला बारीक करून हा कूट करायचा आहे. आता इथे आपण कारळाची चटणी बनवणार आहोत. कारळाच्या चटणीमध्ये खूप सारे आयर्न आणि प्रोटीन्स असते आणि ते हेल्दीसुद्धा खूप असते. तर कधी आपल्या आहारामध्ये ह्याचा समावेश करायला हवा, म्हणून इकडे मी कारळ्याची चटणीसुद्धा करून घेतली आहे. कारळ्याची चटणी करताना इकडे मी कारळे चांगले भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरेसुद्धा ॲड केलेले आहे आणि ह्याला तडतडायला लागल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद करून मी ह्याला काढून घेते एका डिशमध्ये. आता आपण ह्यामध्ये लसूण, लाल तिखट,
मीठ टाकून ह्याला आपण मिक्सरमधून भांड्यामधून बारीक करणार आहे. आता ही चटणी करत असताना ह्यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट फक्त ह्याचाही कूट करून चटणी करू शकता. अगदी खूप छान अशी चटणी लागते. मीठ, लाल तिखट टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. छान अशी आपली कारळ्याची चटणी तयार झालेली आहे. आता त्यानंतर इकडे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. अगदी कधीतरी तोंडी लावायला म्हणून किंवा रोजच्या आहारात रोज वापरण्यास हरकत नाही अशी ही आपली हेल्दी घरच्या घरी केलेली कारळ्याची चटणी आहे. आता इथे शेंगदाण्याच्या चटणीसाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये लसूण, लाल तिखट, थोडेसे जिरे, थोडंसं खोबरं, सुकं खोबरं, मीठ, तिखट टाकून ह्यालासुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. छान घरच्या घरी आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा ही रेडी आहे. आता ह्यालासुद्धा मी काचेच्या कंटेनरमध्येही काढून घेतलेले आहे. आता मी इकडे हेल्दी असे मुगाचे लाडू केलेले आहेत. मुगाचे लाडू याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी या छोट्या-छोट्या लाडवाच्या स्नॅक्सपासून मुलांना खूप सारे प्रोटीन्स, आयर्न, विटॅमिन्स, मिनरल्स भेटतात. तर आठवड्याच्या ह्या छोट्याशा प्रिपरेशनमध्ये तुम्ही हे लाडू करण्यात हरकत नाही. मुलांना बिस्किटं, चॉकलेट्स अशी काहीतरी वरचं फूड देण्यापेक्षा हे तुम्ही छोटे-छोटे गोष्टी करू शकता. इकडे मी इलायची पूडसुद्धा करून ठेवलेली आहे. आता आपला फेस्टिव्ह सीझन सुरू झालेला आहे. मग आपल्याला काहीतरी गोडधोड करायला इलायचीची पूड हवीच ना, तर मीही इकडे घरच्या घरी इलायचीची पूडसुद्धा करून घेतलेली आहे. म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला इलायची आपल्याला बारीक करायची गरज नाही पडणार. आपण ही लगेच पूड वापरू शकतो. आता मी स्नॅक्ससाठी अजून एक प्रकार केलेला आहे. हेल्दी असे पेरी पेरी फ्लेवरवाले मखाने. आपल्याला तुपात मखाने चांगले क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर जो पेरी पेरी मसाला भेटतो त्याला आपल्याला काय करायचे एका तुपामध्ये पेरी पेरी मसाला ॲड करायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून जो मखाना आपण रोस्ट केला आहे त्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. घरच्या घरी हेल्दी मखानासुद्धा आपला रेडी आहे. मुलांना चिप्स देण्यापेक्षा तुम्ही हेल्दी असा मखाना तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीसाठी. थँक्यू.